चला तर मग आज आपण सुरू करूया पृष्ठफळ आणि घनफळ या प्रकरणातील स्वाध्याय 12.2 मधील प्रश्न क्रमांक 1. एका भरीव अर्धगोलावर शंकू आहे ज्यांची त्रिज्या 1 सेंटीमीटर आहे आणि शंकूची उंची त्याच्या त्रिज्येशी समान आहे. तर त्या घनाकृतीचे घनफळ पायच्या स्वरूपात काढा. येथे आपण गडबडून न जाता प्रथम जे काही आपल्याला गणितात दिले असेल त्याप्रमाणे आकृती काढून घ्यायची. मुलांनो, बरीच मुले आकृती काढत असताना गोंधळ करतात आणि त्यामुळे आपले पूर्ण गणित चुकू शकते. आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी अर्धगोल काढून घ्या. मग प्रथम आपल्याला या सगळ्या आकृत्या माहीत असल्या पाहिजे. अर्धगोल काय आहे, वृत्तचिती काय, शंकू काय आहे, हे माहीत असल्यावर आपण अर्धगोल सहज काढू शकतो. त्याच्यावर आपल्याला शंकू बसवायचा आहे. या दोघांचीही त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 1 सेंटीमीटर. दोघांची त्रिज्या समान असल्यामुळे आपण स्मॉल आर या अक्षराने दाखवलेली आहे. स्मॉल आर बरोबर 1 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे शंकूची उंची देखील त्रिज्येशी समान आहे, म्हणजे शंकूची उंची स्मॉल एच बरोबर 1 सेंटीमीटर. आता इथे आपण शंकूची उंची दाखवण्यासाठी स्मॉल एच लेटर वापरलेला आहे. जर आपल्याला दोघांची उंची गणितामध्ये आवश्यक असेल तर आपण दोन वेगवेगळी लेटर्स वापरणार. एकाची उंची दाखवण्यासाठी स्मॉल एच, दुसऱ्याची उंची दाखवण्यासाठी कॅपिटल एच. आता हे आपल्याला कसं कळणार, तर आपण प्रथम सूत्र लिहून घ्यायचं आहे. वर थोडीशी जागा ठेवून सूत्र लिहून घेतल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. आता या घनाकृतीचे घनफळ काढायला सांगितलेले आहे, म्हणजेच आपल्याला शंकूचे घनफळ काढावे लागणार. त्याचप्रमाणे अर्धगोलाचे घनफळ देखील काढावे लागणार. शंकूच्या घनफळाचे सूत्र आहे 1/3 पाय आर चा वर्ग एच अधिक अर्धगोलाचे घनफळ आहे 2/3 पाय आर चा घन. आता यामध्ये आपल्याला सूत्र बघून समजते की आपल्याला शंकूच्या त्रिज्येची आवश्यकता आहे आणि शंकूच्या उंचीची देखील आवश्यकता आहे. अर्धगोलाच्या त्रिज्येची आवश्यकता आहे. यावरून आपण वर सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत. इथे आपण शंकूची त्रिज्या लिहिलेली आहे, अर्धगोलाची त्रिज्या लिहिलेली आहे आणि शंकूची उंची, इतक्याच गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. आता ह्या किमती आपण सूत्रामध्ये ठेवून घेऊ. 1/3 प्रथम इथे काय काय सामायिक आहे ते आपण कंसाच्या बाहेर काढून घेऊ. 1/3 पाय आर चा वर्ग हे आपण बाहेर काढलेले आहे. हे बाहेर काढल्यानंतर कंसामध्ये एच हे उरणार आहे. या 2/3 मधून 1/3 आपण बाहेर काढला तर कंसामध्ये 2 उरणार आहे. त्याचप्रमाणे इथं पाय देखील आपण बाहेर काढलेला आहे. आर चा वर्ग बाहेर काढलेला आहे. त्याच्यामुळे आरच्या घनामधून फक्त आर शिल्लक राहील. यामध्ये किमती ठेवायच्या आहेत. या गणितामध्ये आपण इतर उदाहरणांप्रमाणे पायची किंमत मात्र ठेवणार नाही, कारण आपल्याला त्यांनी घनफळ पायच्या स्वरूपात काढा असं सांगितलेलं असल्यामुळे आपण पाय आहे तसाच ठेवणार आहोत. आर आहे 1, त्यामुळे 1 चा वर्ग. उंची देखील 1 अधिक 2 गुणिले 1. 1/3 पाय 1 चा वर्ग म्हणजेच गुणिले 1. पुन्हा इथे कंसामध्ये 1 अधिक 2. 1/3 पाय 1 ने गुणलेला आहे, त्यामुळे 1 लिहिण्याची काही गरज नाही आहे. कंसामध्ये आपण 1 अधिक 2 केल्यास आपल्याला मिळेल 3. आता या 3 ने 3 ला भाग जाऊ शकतो, त्यामुळे आपले उत्तर आलेले आहे पाय. म्हणून घनाकृतीचे घनफळ बरोबर पाय सेंटीमीटरचा घन आहे. आज आपण सुरू करूया पृष्ठफळ आणि घनफळ या प्रकरणातील स्वाध्याय 12.2 मधील प्रश्न क्रमांक 2. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या रॅचेलला
ॲल्युमिनियमच्या पातळ पत्र्यापासून एक प्रतिकृती करण्यास सांगितले, ज्यात एका वृत्तचितीच्या दोनही बाजूला शंकू असतील. त्या प्रतिकृतीचा व्यास 3 सेंटीमीटर आणि लांबी 12 सेंटीमीटर असेल. प्रत्येक शंकूची उंची 2 सेंटीमीटर असेल तर रॅचेलने तयार केलेल्या प्रतिकृतीत सामावणाऱ्या हवेचे घनफळ काढा. इथे आपल्याला सांगितलेले आहे प्रतिकृतीचे आतील व बाहेरील आकारमान समान आहे असे माना. तर मुलांनो, आता आपण येथे प्रतिकृतीची आकृती काढून घेतलेली आहे. यामध्ये वृत्तचितीच्या दोन्ही बाजूला शंकू आहेत आणि प्रतिकृतीचा व्यास दिलेला आहे 3 सेंटीमीटर. म्हणजेच येथे शंकूचा आणि वृत्तचितीचा दोघांचाही व्यास आहे 3 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे पूर्ण प्रतिकृतीची लांबी 12 सेंटीमीटर आहे आणि शंकूची उंची 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे दोन्ही बाजूला शंकूची उंची 2 सेंटीमीटर आहे. आता या प्रतिकृतीमध्ये सामावणाऱ्या हवेचे घनफळ आपल्याला काढायचे आहे. म्हणजेच या प्रतिकृतीचे घनफळ आपल्याला काढायचे आहे. प्रतिकृतीचे घनफळ काढण्यासाठी आपल्याला वृत्तचितीचे घनफळ काढावे लागेल व त्यामध्ये दिलेल्या 2 शंकूंचे घनफळ आपल्याला मिळवावे लागेल. यासाठी आता आपल्याला काय काय लागणार आहे, तर प्रथम आपण त्याच्यासाठी सूत्र लिहून घेऊया. सूत्रामध्ये आपण लिहिलेले आहे प्रतिकृतीतील हवेचे घनफळ बरोबर वृत्तचितीचे घनफळ अधिक 2 गुणिले शंकूंचे घनफळ. इथे आपण सूत्र लिहून घेऊया. पाय आरचा वर्ग एच हे वृत्तचितीच्या घनफळाचे सूत्र आहे. त्याचप्रमाणे 2 गुणिले 1/3 पाय आरचा वर्ग एच हे शंकूच्या घनफळाचे सूत्र आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण निश्चित करू शकतो. एक तर आपल्याला वृत्तचितीची त्रिज्या आणि वृत्तचितीची उंची लागणार आहे. त्याचप्रमाणे शंकूची देखील त्रिज्या आणि उंची आपल्याला लागणार आहे. मग आपण लिहून घेऊ. इथे आपण दोघांची ही उंची 2 वेगवेगळ्या अक्षरांनी दाखवलेली आहे, कारण आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. शंकूची उंची ही आपण स्मॉल एच या अक्षराने दाखवलेली आहे व आपल्याला शंकूची उंची दिलेली आहे 2 सेंटीमीटर. आता आपण वृत्तचितीची उंची काढू शकतो. वृत्तचितीची उंची आपण कॅपिटल एच या अक्षराने दाखवत आहोत. आपल्याला पूर्ण प्रतिकृतीची लांबी दिलेली आहे 12 सेंटीमीटर व त्यामधून आपण जर 2 शंकूंची उंची वजा केली तर आपल्याला वृत्तचितीची उंची मिळेल. म्हणजेच 12 वजा 2 वजा 2 हे केल्यानंतर आपल्याला मिळेल 8 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये दोन्ही आकृत्यांचा व्यास आहे 3 सेंटीमीटर. त्यावरून आपण शंकूची आणि वृत्तचितीची त्रिज्या काढू शकतो. ती आपण स्मॉल आर या अक्षराने दाखवूया. डी भागिले 2 म्हणजेच व्यासच्या निम्मे केल्यानंतर आपल्याला त्रिज्या मिळेल. व्यास दिलेला आहे 3 भागिले 2. ह्या किमती आपण आता सूत्रात ठेवणार आहोत, पण त्यापूर्वी आपण काय सामायिक आहे ते इथे काढून घेऊया. दोन्हीमध्ये पाय दिलेला आहे इथे, म्हणजे पाय सामायिक आहे. त्याचप्रमाणे आरचा वर्ग देखील सामायिक आपण काढू शकतो. कंसात काय काय उरलेले आहे पहा. इथे येणार आहे कॅपिटल एच अधिक 2 ने 1 ला गुणला असता 2/3 मिळेल आपल्याला इथे आता उत्तर. आणि पाय बाहेर घेतलेला आहे, आरचा वर्ग देखील बाहेर घेतलेला आहे, उरलेला आहे स्मॉल एच. आता यामध्ये आपण किमती ठेवून हे उदाहरण सोडूया. पायची किंमत इथे 22/7 गुणिले आरची किंमत दिलेली आहे 3/2. आरचा वर्ग असल्यामुळे पुन्हा एकदा 3/2 आणि कंसामध्ये एचची किंमत आहे 8 अधिक 2/3. स्मॉल एचची किंमत आहे 2. आता यामध्ये
2ने इथे भाग जातो. यानंतर कोणत्याही संख्येला भाग जात नाही आहे, त्यामुळे आपल्याला तशाच ठेवाव्या लागतील. म्हणजे 11 गुणिले 3 गुणिले 3 केल्यास आपल्याला इथे 99 मिळेल. 7 गुणिले 2 केल्यावर 14. कंसामधला भाग 8 अधिक 2 गुणिले 2 केल्यास 4 भागिले 3. आता कंसामधल्या संख्यांची बेरीज करत असताना आपल्याला दोघांचा छेद समान करून घ्यावा लागेल. 8 गुणिले 3 केल्यास 8 त्रिक 24 अधिक 1 गुणिले 4 केल्यास इथे मिळेल 4. दोघांचाही छेद समान म्हणजे 3 होईल. ते 99/14 गुणिले 28/3. आता इथे आपण सहज संख्यांना भाग लावू शकतो. 14 एके 14, 14 दुणे 28. त्याचप्रमाणे इथे 3ने 99ला भाग जाऊ शकतो. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. 33 गुणिले 2 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 66 सेंटीमीटरचा वर्ग. इथे आपल्याला मिळेल 66 सेंटीमीटरचा घन. हेच आपल्या प्रतिकृतीतील हवेचे घनफळ आहे. यानंतरच्या व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच आपल्या मित्रांनाही शेअर करा.